मतदारसंघात नेहमी थेट लढत, अन्य उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असते, त्यामुळे या मतदारसंघातील रणसंग्रामात किती उमेदवार भाग्य आजमावतात हे महत्त्वाचे असते। या मतदारसंघाच्या इतिहासात निवडणूक नेहमी थेट लढतीची झाली असून परिणामी अनेकदा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला अमानत देखील वाचवता आलेली नाही। 2009च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नाना पटोले यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली, तर भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते। या निवडणुकीत भाजप उमेदवाराची अमानत जप्त झाली होती। 1952 पासून लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या। 1952 ते 1957 मध्ये 2 जागांसाठी निवडणूक झाली होती, मात्र त्यानंतर एका जागेसाठी निवडणूक होऊ लागली। भंडारा जिल्ह्यातील लोक हे परिवर्तनशील लोक मानले जातात। इथे कुणी कुणाचं दबेल म्हणता येईल, ही दबेल राहत नाही। आणि दुसरी एक कमजोरी म्हणता येईल किंवा हे प्रवाहासोबत वाहून जातात, वैचारिक प्रवाहासोबतही वाहून जातात। होतं कसं की जसं अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान बनवायचं या उद्देशाने जेव्हा जनजागृती करण्यात आली होती, जेव्हा एक हवा तयार करण्यात आली होती, त्यावेळी चुन्नीभाऊ ठाकूर सारख्या व्यक्तीला सुद्धा इथून खासदार करण्यात आलं। आणि जे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आणि विचारवंत मानले जातात श्रीकांत जिचकार, त्यांना सुद्धा इथं हार पत्करावी लागली होती। अशोक मेहता सारखे अर्थतज्ञ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे व्यक्ती सुद्धा इथं हारले। तर याच्या मागचं कारण म्हणजे लोकांना व्यक्तीची ओळख म्हणावं तितकी नाही असं एक म्हणता येईल कदाचित। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात 4हून अधिकच उमेदवारांनी भाग्य आजमावले आहे। मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक इतिहासातील 2 निवडणुका वगळता कोणत्याही निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराला स्थान दिलेले नाही। की आपण एकंदरीत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे मतदाता पाहिला तर आज नवीन पिढी आलेली आहे, जुनी पिढीने तेच काम केलेलं आहे की जो विकास करतो त्याच्या पाठीशी आपल्या इथे जनता राहते। आणि प्रत्येकाला असं वाटतंय की बा ठीक आहे, आपण या लोकांना संधी दिली आणि 5-10 वर्ष केलेलं आहे, त्याच्यानंतर असं वाटतं प्रत्येकाला काहीतरी आता नवीन परिवर्तन केलं पाहिजे। हा आमच्याकडे जो उमेदवार होता, जो आमच्या लोकसभाच्या असू दे त्यांनी जो काम केलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त मग दुसऱ्या काही वेगळं काही काम करेल या भावनेने लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट राहते। राजेश कुमार दायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।